अतिशय खडतर परिस्थितीशी सामना करून आपलं शिक्षण पूर्ण करणारे परशुराम शंकर वडार यांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर समाजोपयोगी ॲप्लिकेशन विकसित केलंय। या प्रवासात त्यांना वडील शंकर वडार आणि आई बबुताई वडार यांची खंबीर साथ मिळाली। परशुराम वडार हे मूळचे हातकणंगले तालुक्यातील किणी येथील असून कम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन या विषयात ते नेट आणि सेट या परीक्षाही उत्तीर्ण झालेत। सध्या मधुमेहाखालोखाल थायरॉईड संबंधी आजारांची व्याप्ती वाढतीये। जगभरात 300 मिलियनहून अधिक तर भारतात 42 मिलियनहून अधिक थायरॉईड रुग्ण आहेत। यात सर्वाधिक संख्या महिलांची आहे। याची व्याप्ती आणि यातील निदान करण्यासाठी लागणारा वेळ आणि गुंतागुंत या सगळ्याचा विचार परशुराम वडार यांच्या मनात आला आणि एका नव्या संशोधनानं जन्म घेतला। थायरॉईड विषयक रोगाचं अचूक निदान करण्यासाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून वडार यांनी हे ॲप्लिकेशन विकसित केलंय। तर लोकांचं कुठंतरी आरोग्यमान उंचवावं, लोकांना थोडंसं त्यांचा अवेअरनेस वाढवावा आणि जो डॉक्टरांच्यावरती पेशंटची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यावरतून येणारा कामाचा ताण आहे, त्यांना कुठंतरी एक असिस्ट होईल किंवा त्यांना सहाय्य होईल अशा पद्धतीची एखादी यंत्रणा किंवा एक सॉफ्टवेअर तयार करावं, ह्याच्यासाठी आम्ही हा जो विषय आहे तो निवडला गेला। सध्या महिलांना भेडसावणारा सर्वात मोठी समस्या म्हणून थायरॉईड पुढे येत आहे। याचे 2 प्रकार पडतात, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम। पण परशुराम हे इतक्यावरच न थांबता याला अधिक सोपं करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाचे अजून 2 भागात वर्गीकरण केलं। हे सुद्धा वैशिष्ट्य आहे। थायरॉईडच्या निदानासाठी T3, T4, TSH, FT3 अशा टेस्ट करणं गरजेचं असतं। थायरॉईड आजार, त्याची कारणं, त्यावरील उपाय अशा सर्व अनुषंगानं यावर काम करताना परशुराम यांना मोठी मेहनत घ्यावी लागली। यासह हे ॲप्लिकेशन नेमकं काम कसं करतं याविषयी त्यांनी माहिती दिली। बेसिकली हा संशोधन हे आम्ही कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये केलेलं आहे, पण ह्याच्यासाठी आमचा जो विषय होता तो मेडिकल फील्डशी निगडीत होता आणि मेडिकल फील्डच्या जे काही मूलभूत संकल्पना आहेत त्या समजून घेणं थोडंसं किचकट होतं। त्याच्यासाठी आम्ही जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्या अगोदर समजून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती गोळा करून मग आम्ही त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे। आम्ही ह्या अभ्यासामध्ये थायरॉईड डिसीज प्रेडिक्शन ॲप्लिकेशन एक तयार केलेलं आहे। याच्यामध्ये आपण जे काही डॉक्टर्स ब्लड टेस्ट करतात त्याच्यामध्ये थायरॉईडचं निदान करण्यासाठी जे काही विशिष्ट असे पॅरामीटर्स आहेत तर त्याच्या जे काही व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यूज आपण ह्या सॉफ्टवेअरमध्ये एंटर करतो आणि एंटर केल्यानंतर ह्या मशीनला आपण जे काही डेटा आपण ट्रेनिंगसाठी दिला होता त्या ट्रेनिंगप्रमाणे हे जे मशीनचं मॉडेल आहे हे कुठल्या प्रकारचं थायरॉईड आहे त्याचं तो निदान करून आपल्याला डिस्प्ले करतो। हे ॲप्लिकेशन तयार करायला त्यांना 2018 ते 2024 पर्यंतचा कालावधी लागला। अनेक अडचणी आल्या। या सगळ्यावर मात करून त्यांनी हे समाजोपयोगी संशोधन पुढे आणलंय। फक्त डॉक्टरेट मिळवणं नाही तर आपल्या या संशोधनाचा समाजाला आणि विशेष करून वैद्यकीय सेवेसाठी फायदा व्हावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या सगळ्याची निर्मिती त्यांनी केली आहे। यामध्ये त्यांना डॉक्टर उर्मिला पोळ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। तर वेगवेगळे मूलभूत अल्गोरिदम जे आहेत मशीन लर्निंगचे ते आम्ही ह्याच्यावर अप्लाय केले आणि जास्त ॲक्युरेसी देणारं मॉडेल आम्ही तयार केलं। या मॉडेलचं वेब ॲप्लिकेशन तयार केलं ज्याच्यामध्ये आम्ही स्ट्रीमलाईट म्हणून जे पायथॉनचं फ्रेमवर्क आहे वेब ॲपसाठी किंवा बिल्डिंग वेब ॲप्स अँड डिप्लॉयमेंट, तर हे स्ट्रीमलाईट वापरून आम्ही ते वेब ॲप्लिकेशन तयार केलं ज्याच्यामध्ये आपण डेटा युजरकडून घेऊ शकतो किंवा डॉक्टर डेटा देऊ शकतो पेशंटचा आणि तो जो डेटा आहे तो एंटर केल्यावर ते डायग्नोज करू शकतं की तुम्हाला कुठल्या टाईपचा थायरॉईड आहे। आता यावरच परशुराम यांना थांबायचं नाही। या समाजोपयोगी संशोधनाचा त्यांना पुढचा टप्पा गाठायचा आहे। या ॲप्लिकेशनमुळं अचूक निदानासाठी फायदा होणार आहे। यापुढं यावर अचूक औषधोपचार काय करावेत हे सुद्धा संशोधनाद्वारे कळावं यासाठी ते प्रयत्न करतायत। तर भविष्यामध्ये ह्याच्या पुढचा जो टप्पा असणार संशोधनाचा तो म्हणजे मेडिसिन रिकमेंडेशन सिस्टम। ह्याच्यामध्ये आत्ता पण थायरॉईड कुठल्या प्रकारचं ह्याचं निदान केलेलं आहे तर डॉक्टरना ह्याच्यापुढे जे प्रिस्क्रिप्शन देतात रुग्णांना तर देत असताना त्यांना कुठल्या औषधं दिली गेली पाहिजेत ह्याचं सजेशन हे सिस्टम देईल अशा पद्धतीचा पुढचा टप्पा संशोधनाचा असणार आहे।
यामध्ये त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, डॉक्टर होमी भाभा स्ट्रेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर कविता ओझा, डॉक्टर KS कुंभार, हॉर्मोकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर अमित असलकर यांचं सहकार्य लाभलं. यापुढे सुद्धा ते आपल्या शिक्षणाचा आणि संशोधनाचा समाजातील अनेक प्रश्नांवर मात करण्यासाठी उपयोग करतील, यात शंका नाही. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे.